बातमी आहे देशामधल्या बळीराजाच्या विषयीची, कारण बळीराजाने आता भारत बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। संयुक्त किसान मोर्चाने आता भारत बंदची हाक दिलेली आहे। अनेक व्यापारी आणि ट्रक चालक संघटना सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। हमीभावाच्या मुद्द्यावरून देशभरामधले शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि दिल्लीच्या सीमांवरती त्यांचं आंदोलन सुरू आहे। जवळपास 200 शेतकरी संघटना यामध्ये उतरलेल्या बघायला मिळतात आणि प्रशासनाकडून पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तर या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया। शेतमालाला हमीभाव देणारा कायदा केला जावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात। शेतकरी आणि शेतमजुरांची कर्जमाफी केली जावी। भूमी अधिग्रहण कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करा अशी सुद्धा मागणी आहे। मुक्त व्यापाराचा करार रद्द केला जावा। दोन 2000 मधलं वीज विधेयक रद्द करण्यात यावं। तर देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती मसाल्याचं उत्पादन होतं आणि मसाल्याच्या पदार्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं। आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे आदिवासींच्या जमिनीची लूट थांबवण्यासाठी संविधानाची 5वी सूची लागू केली जावी। बोगस बियाणं, कीटकनाशकं, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधामध्ये कठोर कायदे केले जावेत। लखीमपूर खीरीमधल्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जावी आणि त्यांना सरकारी नोकरी सुद्धा मिळावी। तर या काही वेगवेगळ्या मागण्या आपण बघतोय आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जालंधर पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील सर, खरं तर आपण बघतोय दिल्लीच्या सीमांवरती शेतकरी आंदोलन करताना दिसत आहेत। संयुक्त किसान मोर्चाने आता भारत बंद करण्याची हाक दिली आहे। हॅलो, बोलू का? हो, तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला। हा, भारतातला शेतकरी हा धोरण नीतीचा बळी ठरतो आहे। हमी भावाच्या मागणीसाठी याच दिल्लीच्या टिकरी गाजीपूर बॉर्डरवरती जवळजवळ 700 शेतकरी शहीद झाले। हो, त्यावेळेलाही सरकारनं शेतकऱ्यांची बोळवणच केली। जेव्हा दिल्लीच्या तख्तावरती या देशातला शेतकरी हमी भावाच्या मागणीसाठी एकवटतोय त्यावेळेला त्याच्यावरती तुम्ही अश्रुधुराच्या नळकांड्या सोडता, त्याच्या अंगावरती गोळ्या चालवता, रस्त्यावरती खिळे ठोकता, शेतकऱ्यांना अमानुष मारहाण करता, ही या देशाची संस्कृती नाही। हमी भावाची मागणी ही जवळजवळ स्वातंत्र्योत्तर काळापासून सातत्याने गेल्या 75 वर्षामध्ये शेतकरी करतोय। नाममात्र 23 पिकांना फक्त हमी भाव दिला जातो, बाकीच्या 100 पिकांना शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलं जातं आणि त्याचा परिपाक म्हणून या देशामध्ये आतापर्यंत जवळजवळ 3 ते 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। राज्यकर्त्यांना याची लाज वाटली नाही। आलटून पालटून सत्तेवरती वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली, फरक एवढाच पडला, फक्त वसुलीचा कारकून बदलला। राजकारणाच्या सोयीसाठी हजारो कोटी रुपयाच्या खैराती वाटण्यासाठी राज्यकर्त्यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत। ही या देशातल्या शेतकऱ्यांची थट्टा या देशातला शेतकरी कदापि सहन करणार नाही। आता जी लढाई होईल ती आर या पारची लढाई होईल। राज्यकर्ते हे निवडणुकीच्या मोहजाळामध्ये अडकलेले आहेत, तिथं हजारो कोटी रुपयाचा घोडेबाजार खेळण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना मात्र द्यायला पैसे नाहीत। या या देशातला शेतकरी जर सुखी व्हायचा असेल तर त्याच्या मागण्या मान्य करा, कारण मी स्वतः प्राध्यापक आहे आणि मी स्वतः शेतकरी पण आहे। माझा पगार जवळजवळ 32 वर्षामध्ये 153 पटीने वाढला।
त्याच शेतीमालाच्या किमती मात्र केवळ 10 ते 15 पट वाढल्या. म्हणजे एका बाजूनं या देशातल्या नोकरदारांना न्याय मिळाला, त्यांना महागाईचा निर्देशांक लागू झाला, पण शेतीमालाला महागाईचा निर्देशांक लागू होत नाही. मी 25 वर्ष चळवळीमध्ये आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे की या देशातला शेतकरी कदापि सुखी राहणार नाही, कारण सत्तेवरती आलेलं प्रत्येक सरकार हे शेतीमालाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठीच धडपडत राहील आणि शेतकऱ्याचा ते जीव घेतील आणि इथं मात्र इतर सगळ्या धनदांडग्या व्यवस्थेला ते गोंजारत राहतील. हीच परिस्थिती या देशामध्ये विदारक असलेली आपल्याला जाणवते. अगदी धन्यवाद पाटीलजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी.